श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर उद्या शुक्रवारी आहे नागपंचमी. तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण आहे. श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी सर्वत्र नागदेवतेची पूजा केली जाते व त्याला दूध व लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमी हा सण नागावरील प्रेम किंवा नागाबद्दलची भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तर बघा, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येत असतो, म्हणून श्रावण महिन्यात त्याला विशेष महत्त्व आहे. कारण श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार हे शंकराचे असतात आणि शंकराच्या गळ्यामध्ये वासुकी नावाचा नाग आहे आणि त्यामुळे नागपंचमीला नागदेवतेचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. तर पहा, या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ, नवीन कपडे परिधान करून आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे. ही पूजा तुम्ही घरात करू शकता किंवा तुमच्या आसपास जिथे नागाचे वारू असेल तिथेही जाऊन तुम्ही पूजा करू शकता. पूजा करत असताना तुम्हाला या पूजेमध्ये आवर्जून आघाड्याची पाने तसेच दुर्वा यांचा समावेश करायचा आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र आघाड्या हा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो आणि श्रावण महिन्यात आघाड्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. श्रावणातील सर्व पूजेमध्ये आघाड्या वनस्पतीचा समावेश केला जातो. तर पहा, नागपंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा केल्यानंतर आपल्या घरात या दिवशी चुकूनही या भाज्या करायच्या नाहीत किंवा या ज्या वस्तू आहेत, या ज्या फळभाज्या आहेत त्या आणायच्या नाहीत. त्यामध्ये पहा, आपण आपल्या घरामध्ये नागाच्या आकाराच्या ज्या भाज्या असतात त्यामध्ये बघा, पडवळ, दोडका, भोपळा, शेवगा यांचा आकार हा नागाच्या आकारासारखा असतो, म्हणून आपल्याला नागपंचमीच्या दिवशी भाज्या खायच्या नाही. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये नागपंचमीच्या दिवशी मांसाहार करायचा नाही. 99% लोक हे श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत, पण काही लोक जर करत असतील तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही आपण घरामध्ये किंवा बाहेर जाऊनही मांसाहार करू नये. कारण नागपंचमीच्या दिवशी हा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी भगवान महादेव हे, त्याचबरोबर नागदेवता ही 1000 पटीने पृथ्वी तलावर कार्यरत असते. म्हणून हा पवित्र दिवस आपण सात्विक अन्न खाऊनच साजरा करायचा आहे. त्यानंतर बघा, या दिवशी चुकूनही कांदा लसूण खाऊ नये किंवा वर्ज्य करावा. कारण कांदा लसूण हेही तामसिक पदार्थ आहेत, म्हणून नागपंचमीच्या दिवशी कांदा लसूण ही वर्ज्य करावे. त्यानंतर बघा, या दिवशी तुम्ही चुकूनही उपवासासाठी लागणारा जो बटाटा असतो, बटाटा हा श्रावण महिन्यात खाल्ला जातो, पण बटाटा हा पचण्यासाठी जड असतो, म्हणून तुम्ही नागपंचमीच्या उपवासामध्ये बटाटा हा वर्ज्य करावा. त्याचबरोबर चहा, कॉफी, त्याचबरोबर भगर, त्याचबरोबर खिचडी जे पदार्थाला चालतात ते फळे खाऊन तुम्ही उपवास करावा. तसेच बघा, या दिवशी चिरणे, तळणे या गोष्टींनाही वर्ज्य असतात. जर तुम्ही या दिवशी फळ खाणार असाल व ते चिरून खाणार असाल तर ही चूक करू नका. कारण नागपंचमीच्या दिवशी विळीने किंवा सुरीनं चिरणे वर्ज्य असते, म्हणून जे तुम्ही फळ खाणार आहात ते न चिरताच खावे. त्याचबरोबर बघा, या दिवशी तळलेले पदार्थही खाऊ नये. कारण नागपंचमी दिवशी तळून खाल्ले जात नाही. तर या दिवशी जे काही वस्तू किंवा पदार्थ बनवणार आहात ते उकडून बनवायचे असतात, म्हणून या दिवशी आपल्याला तळलेलेही पदार्थ खायचे नाहीत. त्याचबरोबर पहा, नागपंचमीच्या दिवशी
एक तरी झोका हा घ्यावाच, कारण झोका हे वर जाण्याचे किंवा ज्या वेगाने झोका वरती जातो त्या वेगाने आपली प्रगती होते व ज्या वेगाने झोका खाली येतो त्या वेगाने आपले दुःख, गरिबी ही नष्ट होते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी तुम्ही एक तरी झोका हा घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर पहा, पंचमीच्या दिवशी तुम्हाला इथे 1 चमचाभर दूध अर्पण करायचे आहे. तर पहा, नागपंचमीच्या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते. त्यांच्या शिवलिंगावरती वासुकी नागाचे नाग आहे, त्यामुळे आपल्याला या शिवलिंगावरती 2 चमचे तरी किंवा 11 चमचे आपल्याला दूध अर्पण करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही नागाचा आकार असणाऱ्या भाज्या आणायच्या नाहीत व बनवायच्या नाहीत. त्याचबरोबर कांदा, लसूण, मांसाहार ही चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर तळणे, चिरणे याही गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.